42nd Fruit, Flowers and Vegetables Competition and Exhibition will be held at Chhatrapati Sambhaji Maharaj Garden on February 11. I am Anam Sheikh from Pune Times Mirror. Let's check out the ongoing preparations. Hi, so we are students from MMCOA, Marathwada Mitra Mandir College of Architecture. For this exhibition, we've put up an installation, and it's an idea model of a concept where elderly people sometimes get distant from their family members, where maybe they may feel alone or they may lose connection with their family members. So our model basically depicts this, and we'd love for you to come and see it. ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे मला स्वतःला पण थोडा कॉन्फिडन्स येतो की आपले सकुलंट सगळे बघतात आणि लोकांना आवडतात, तर ही एक थोडी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि मी मागच्या वर्षी प्रथम भाग घेतला होता, मिनिएचर डिश गार्डन या प्रकारात घेतला होता. आणि तेव्हा त्यानंतर मला कळलं की इथे अजूनही आपण बऱ्याच इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकतो, म्हणून ह्या वर्षी मी आणखी वेगवेगळ्या काही गोष्टींमध्ये भाग घेतला. त्यामध्ये सकुलंट कलेक्शन आणि हँगिंग प्लांट्स, त्यानंतर कोलियस, त्याच्या बहुरंगी पानांची झाडे, असं एक 4-5 इव्हेंट आहे ज्यामध्ये मी भाग घेतलेला आहे. तो भाग त्या ज्या स्पर्धा आहेत त्या उद्यापासून स्टार्ट होणार आहे, तर उद्या देखील मी या स्पर्धेसाठी येणार आहे. हे प्रदर्शनाचं 42वे वर्ष आहे. वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागामार्फत हे प्रदर्शन भरवलं जातं. या प्रदर्शनाचं हे 42वे वर्ष आहे. याची तयारी 1 ते 1.5 महिन्यापासून केली जाते. माननीय मुख्य उद्यान अधीक्षक याबाबत थीम देतात. ग्लोबिंग वॉर्मिंग असेल, नवीन उद्यानाची संकल्पना असेल, नवीन वृक्षांच्या प्रजाती असेल, याबद्दल त्यांना थीम करण्याचं एक सुचवलं जातं. त्यानुसार आमचे हॉर्टिकल्चर मिस्त्री, सहाय्यक उद्यान अधीक्षक हे मनापासून इथं 1-1.5 महिन्यापासून काम करत असतात. त्याच्यामुळे एवढं मोठं प्रदर्शन, या प्रदर्शनाला 20 ते 25 हजार लोक या 2 दिवसामध्ये भेट देत असतात. वृक्ष प्राधिकरणाचं कर्तव्य आहे की नागरिकांना अशी प्रदर्शनं वेळोवेळी भरवलं गेलं पाहिजे. त्यामधून निसर्गाची आवड नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवलं जातं.